नमस्कार प्रेक्षकांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे नुपूर पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ती म्हणत असते की लग्नाच्या दिवशी कुणी माझ्या वेदांचा अपघात केला, मला त्या माणसाला शोधून काढायचं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हे बघा, ज्या ठिकाणी वेदांचा अपघात झाला त्या ठिकाणी 3 किलोमीटरपर्यंत कुठेही CCTV कॅमेरा नाही आहे. मग आम्ही त्या व्यक्तीला कसं काय शोधून काढणार? जर आमच्याकडे काही पुरावेच नसतील तर आम्ही गुन्हेगाराला कसं काय शोधून काढणार? तेव्हा मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही ही केस आता बंद करा आणि तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचा शोध थांबवा. कुणी अपघात घडून आणला हे आता शोधणं बंद करा. तेव्हा नुपूर म्हणत असते की सर, तुम्ही आम्हाला सांगा की माझ्या बाबतीत जे घडलं ते जर तुमच्या बाबतीत कुणाबरोबर घडलं असतं तरीसुद्धा तुम्ही असंच केलं असतं का? वेदांचं आणि माझं लग्न ठरलं होतं. आमच्या अंगाला हळदसुद्धा लागली होती आणि लग्नाच्या दिवशी त्याचा अपघात झाला. मग आता माझ्या वेदांचा अपघात नक्की कुणी केला हे जाणून घेण्याचा अधिकार मला नाही आहे? मी त्याला न्याय मिळवून देणारच. काहीही झालं तरीसुद्धा मी इथे सारखी सारखी येणार, पुन्हा येणार, नाही न्याय मिळाला तर परत येणार. तुम्ही फक्त मला लिहून द्या की तुम्हाला ही केस नको आहे म्हणून. तुम्हाला या केसवरती काम करायचं नाही आहे, मला न्याय मिळवून द्यायचा नाही आहे, असं तुम्ही मला लिहून द्या. पुढे जे काही करायचं आहे ते मी करेन. तोपर्यंत मी इथे येतच राहणार आणि प्रयत्न करतच राहणार आणि केससुद्धा मागे घेणार नाही, असं नुपूरने स्पष्टपणे इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं असतं. आणि मग ते आपली बॅग उचलते आणि सरळ आता बाहेर निघून येते. तेव्हा इथे नुपूर म्हणत असते की जोपर्यंत वेदांतला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही आहे, काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नुपूर रस्त्याने जात असते आणि त्याच ठिकाणी मल्हारची गाडी थांबलेली असते. आणि तेव्हा इथे नुपूर जात असताना एक चोर येतो आणि तिची बॅग घेऊन पळून जातो. तेव्हा नुपूर म्हणते, अरे चोर, पकडा पकडा. तेवढ्यातच इथे मल्हारचं लक्ष जातं. मल्हार आपल्या गाडीमधून उतरतो आणि आता नुपूरची बाजू काढून धावत पळत त्या गुंड माणसाला, त्या चोराला पकडायला जातो. तेव्हा इथे नुपूर तीसुद्धा त्याच्या मागे धावत असते. तेव्हा इथे मल्हार जातो आणि त्या चोराला पकडतो आणि चोराला पकडल्यानंतर त्याला इथे एक फाईट मारतो. त्याच्या हातातून सगळ्यात आधी तिची बॅग खिचून घेतो, कारण त्याच्यामध्ये पैसे असू शकतात, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मल्हारच्या उजव्या हाताला लागलेलं असतं आणि त्याच हाताला मारून तो आता चोर पळून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूर येते आणि म्हणते, माझी बॅग, थँक्यू सो मच हा, तुमच्यामुळे माझी बॅग सापडली. तो म्हणतो, बघून घ्या, सगळं काही व्यवस्थित आहे ना, बघून घ्या. तेव्हा इथे ते आपली बॅग वगैरे चेक करते. ती म्हणत असते की पेपर सगळे आहेत आणि 70 रुपयेसुद्धा आहेत हा. तेव्हा इथे मल्हार म्हणतो, काय 70 रुपयांसाठी तुम्ही त्या माणसाच्या पाठीमागे जीव तोडून धावत होता? तेव्हा नुपूर म्हणते, हो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मल्हारच्या हाताला लागलेलं असतं. ज्या हाताला त्याला लागलेलं असतं तिथून रक्त आलेलं असतं. तेव्हा नुपूर म्हणते, बापरे, तुमच्या हातातून रक्त आलं, त्याने तुम्हाला मारलं का? बघू दे. तेव्हा मल्हार म्हणतो, नाही, 1 मिनिट थांबा. तुम्ही त्याच आहात ना ज्या माझ्या गाडीच्या आड येऊन उभ्या राहिला होतात? तुम्हाला काही छंद आहे का हो? रस्त्याने ज्या गाड्या जात असतील त्यांच्यामध्ये जाऊन उभं राहायचं, हा छंद आहे तुमचा? तेव्हा नुपूर म्हणते, 1 मिनिट, तेव्हा मी चुकून तुमच्या गाडीच्या मध्ये आले होते, माझा काही छंद वगैरे नाही आहे. आणि आता तुम्ही मला सांगा, हा चोर माझी बॅग घेऊन पळून जात होता आणि म्हणून मी त्याच्या मागे धावत होते, त्याच्यामध्ये आता माझी काय चूक आहे ते मला सांगा. तेव्हा मल्हार म्हणतो, नाही नाही, तुमची काही चूक नाही आहे, चूक तर माझी आहे की मी तुमची मदत करायला आलो. इथे भेटलात, आता पुन्हा भेटू नका. 70 रुपयांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालताय तुम्ही, हे तुम्हाला कळत नाही आहे का? जाऊ दे ना, मी पण कुणाशी बोलतोय, असं म्हणून आता मल्हार तिथून निघून जातो. तेव्हा इथे नुपूरला वाटत असतं की काय पण माणूस आहे. ती म्हणते की 70 रुपये आहेत, पण माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तर होते ना. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूर आता घरी आलेली असते. पैशांची जमाजमव करायची असते, त्यासाठी ती प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे तिचा दादा येतो. तेव्हा इथे अन्वय दादा म्हणत असतो, काय गं नुपूर, काय करतेस? त्या चावरीला पैसे द्यायचे आहेत, त्या पैशांची जमवाजमव करत होतीस ना? जे काही घडलंय ते सगळं कळलंय मला. तेव्हा नुपूर म्हणत असते की दादा, पैसे तर परत करावे लागणारच आहेत ना?
तेव्हा इथे तिचा दादा म्हणतो की त्यासाठी तुला एकटीला प्रयत्न करायची गरज नाही आहे. तुझा दादा आहे ना, मी सुद्धा काहीतरी करेन. तेव्हा इथे तिची वहिनी आता खिडकीमधून त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा दादा बॅगमधून इथे आता फाईल काढतात आणि म्हणतात, हे बघ मी काय घेऊन आलो आहे. तेव्हा नुपूर बघते तर काय, त्याच्यामध्ये घराचे पेपर्स असतात. नुपूर म्हणते, दादा अरे हे सगळं काय आहे? हे तर घराचे पेपर आहेत ना. तेव्हा इथे अन्वय दादा म्हणतो, हो पण आता आपण घर विकूया आणि ते चावरेचे 15 लाख रुपये देऊन टाकूया, म्हणजे त्याचं घरी येणं तरी बंद होईल. नुपूर तो माणूस चांगला नाही वाटत मला, तो सतत घरी आलेलं मला नाही आवडत. तेव्हा नुपूर म्हणते, दादा अरे काय बोलतोयस तू? वहिनी आणि निशाला काय आपण रस्त्यावरती आणायचं आहे का? घर विकायचं नाही दादा, दुसरा कुठला तरी पर्याय निवडू. हे बघ, आपण हवं तर शांतपणे बसूया आणि बोलूया, पण घर विकायचा विचार मनातसुद्धा आणायचा नाही. आपण काहीतरी करूया ना, काहीतरी करूया आणि पैसे फेडूया, पण घर नाही विकायचं दादा. हे घे बरं तू आणि आपले पेपर्स आता व्यवस्थित जपून ठेव. घर विकायचं नाही आहे आपल्याला. तेव्हा तू हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाढते. आणि सारखं सारखं ना दादा, तू काही करूच शकत नाही, तू काहीतरी वाईटच करतोस असं बोलायचं नाही. घरामध्ये सगळं चांगलं बोलायचं. कधी वास्तू तथास्तू म्हणते ना, सांगता येत नाही. सगळं काही चांगलं होणार आहे, आपण 15 लाख रुपये फेडणार आहोत असंच बोलायचं. तेव्हा अन्वय दादा म्हणतो, ठीक आहे 15 लाख रुपये उद्या आपण त्या चावरेला परत देणार आहोत, पण कसे? तेव्हा इथे लगेचच नुपूर म्हणते की आपण देणार आहोत हे महत्त्वाचं आहे ना, कसे त्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळं काही वहिनीने ऐकलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो नुपूर म्हणते, दादा तथास्तू, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. चल बरं आता मी तुला जेवण वाढते, थकला असशील ना, जेवून घे. तेवढ्यात प्रेक्षकांनो अन्वय आता रूममध्ये आलेला असतो. तेव्हा त्याची बायको त्याची वाटच बघत बसलेली असते. वहिनी म्हणत असते, काय हो आलात का? काय रे, तू इथे घर विकायला निघालायस? मला आणि निशाला काय रस्त्यावरती आणतोयस का तू? तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी 15 लाख रुपये काढले आणि आता ते फेडता येत नाही आहेत म्हणून तू आता घर विकायला निघालेस? काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुला घर विकू देणार नाही आहे. आणि ती जर पैशांची जमवाजमव करते तर करू देत ना, तिच्या लग्नासाठीच पैसे काढले होते ना ते. तेव्हा अन्वय म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण तिच्या लग्नासाठी काढलेले पैसे तू कसे आणि कुठे वापरलेस हे तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. त्यामुळे तिला विनाकारण दोष देऊ नकोस. पैसे परत करण्याची जबाबदारी तिची काही फक्त एकटीची नाही आहे, भाव म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही? कारण इथे अन्वय आता नुपूरलासुद्धा म्हणालेला असतो की मोठं कोण आहे ते मला कळतच नाही आहे, तू मोठी आहेस की मी? तेव्हा नुपूर म्हणते, मोठा तूच आहेस आणि तूच राहशील. मला माझा दादाच हवा आहे, खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा माझा मोठा दादा. तेव्हा मग माझी काही जबाबदारी आहे की नाही? तेव्हा ती म्हणते की मला नको सांगूस ते, पण हे पेपर आहेत ना माझ्याकडे दे, माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे. पैसे वगैरे फेडण्यासाठी घर विकून टाकशील. नुपूर इथे स्वयंपाक करत असते. तेवढ्यात तिची मैत्रीण तिथे आलेली असते. ती लगेच लाडू खायला घेते. नुपूर म्हणते, अगं हात तरी धु ना. ती म्हणते, काय हात धुवायचे, सकाळी आंघोळ केली मी. ती म्हणते, हो का, अरे वा, आंघोळ केली आहेस का तू? तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, बरं ठीक आहे, मी आता आजीबरोबर एक मुलगा बघायला जाते. मी आजीला म्हणाले, काय गं तू काय मला शोपीस समजतेस का, कुणालाही दाखवतेस? तेव्हा ती म्हणत असते, अगं तू कुणाला तरी इथे दाखवायला नेत नाही, तर तू कुणाला तरी बघायला जातेस असं समज. मग आता एका मुलाला बघितल्यानंतर सेकंड व्हिजिट करायची की नाही हे तू ठरवू शकतेस ना? तिची मैत्रीण म्हणते, अरे हो, असं पण असतं नाही का? तेव्हा इथे ती नुपूरला म्हणते, बरं तुला माझं एक छोटंसं काम करायचं आहे. मी आता आजीबरोबर गावी जाते ना, तेव्हा ही फाईल तुला फक्त माझ्या इव्हेंटच्या ठिकाणी नेऊन द्यायची आहे. ज्या ठिकाणी इव्हेंट सुरू आहे ना त्या ठिकाणी जायचं आहे. पण तिथे फाईल द्यायला गेल्यानंतर तिथे मल्हार खानविलकर सर असतील, त्यांच्याबरोबर जास्त बोलू नकोस, कारण ते म्हणजे कामाच्या बाबतीत वाघ असतात वाघ. एकदा का कुठला इव्हेंट सुरू असेल ना तर ते नुसते चवताळलेले असतात, कुणावरतीही रागवत असतात, चिडत असतात. तेव्हा तू तिथे जाऊन काही बोलू नकोस, फक्त माझं नाव सांग की इथे प्रणिता शिंदे म्हणून, आणि म्हण की तिने ही फाईल मला द्यायला सांगितली. फाईल तू तिथे दे आणि लगेच परत ये. तिथे कुणाबरोबरही वाद घालत बसू नकोस, कळलं ना? मी जाते आता.
त्यानंतरला तिची मैत्रीण आता तिला सांगत असते, मल्हार खानविलकर यांचा स्वभाव खूपच जास्त रागिष्ट आहे, त्यांच्याशी बोलू नकोस. तेव्हा इथे मल्हार आता एका इव्हेंटच्या ठिकाणी असतो. संध्याकाळी त्या मुलाचं लग्न असतं आणि त्याला आता इथे मराठमोळं जेवण हवं असतं. त्यासाठी त्याने खूप मोठा शेफ हायर केलेला असतो. तेव्हा इथे आता जे जेवण बनवलेलं असतं ना, त्याची क्वालिटी त्याला आवडत नाही. कारण इथे साबुदाण्याचे वडे कच्चे असतात आणि त्याचबरोबर जी काही इथे बासुंदी बनवण्यात आलेली असते तीसुद्धा त्याला आवडत नाही. तो म्हणत असतो, हे बघा, हे तुम्ही जे काही जेवण बनवलं आहे ना, जेवण चांगलंच आहे, पण तुम्ही ते नीट बनवलेलं नाही आहे. हे साबुदाणे वडे कच्चे आहेत. आपण असे देणार आहोत का आलेल्या पाहुण्यांना जेवण? मराठमोळं जेवण आहे आणि इतका मोठा इव्हेंट आहे. त्या लोकांनी आपल्याला रिजेक्ट करता कामा नये. त्यामुळे तुम्ही बनवलेलं जेवण मला आवडलेलं नाही आहे. तेव्हा इथे शेफ म्हणत असतात की सर, तुम्ही मला एक संधी द्या. तेव्हा मल्हार म्हणतो की तुम्हाला एक संधीच दिली होती, पण त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं नाही. म्हणून आता मी तुम्हाला रिजेक्ट करतोय. प्लीज तुम्ही जा. आणि तो आपल्या माणसांना सांगतो की संध्याकाळपर्यंत मराठमोळं जेवण बनवणारा मला चांगला शेफ हवा आहे. तुम्ही लवकरात लवकर इथे शेफ शोधायला सुरुवात करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बिंदू काका आलेले असतात आणि इथे नुपूरने डबे तयार केलेले असतात. बिंदू काका म्हणत असतात, काय मग नुपूर, झाले का डबे तयार? नुपूर म्हणते, हो काका, डबे तयार झालेले आहेत. आज मी जरा एक डबा जास्त दिलाय. तेव्हा इथे काका म्हणतात, का गं, एक डबा का जास्त दिलायस तू? तेव्हा नुपूर म्हणते, कारण एक आमचे बिंदू काका आहेत ना, त्यांचं कुटुंब आहे ना, ते कुठेतरी गावी गेले आणि त्यामुळे बिंदू काका घरी एकटेच आहेत. मग त्यांचा स्वयंपाक कोण बनवणार? म्हणून मी त्यांचाही डबा तयार केलेला आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, म्हणजे याचा अर्थ तू माझासुद्धा डबा तयार केला आहेस का नुपूर? किती मी आभार मानू तुझे. म्हणजे तू मलासुद्धा लक्षात ठेवलंस. माझं कुटुंब गावी गेलं आहे म्हणून माझ्यासाठी सुद्धा स्वयंपाक केलास. तेव्हा नुपूर म्हणते, काका हात जोडू नका. मुलगी मानता ना मला, मग मी तुमच्यासाठी एवढं नाही करू शकत. जेवा आणि मग सांगा कसं झालं होतं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मल्हारचा मित्र म्हणत असतो की अरे काय करतोयस तू मल्हार, संध्याकाळी लग्न आहे आणि त्यानंतर आपल्याला आता संध्याकाळपर्यंत चांगला शेफ कुठे बरं मिळणार आहे? तो म्हणतो की नक्की मिळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ज्यांनी हा इव्हेंट मल्हारला दिलेला असतो तो मॅडम येतात आणि म्हणतात की हे काय ऐकते मी मल्हार खानविलकर, तुम्ही तुमच्या शेफला इथून काढून टाकलत. अहो संध्याकाळी माझ्या मुलाचं लग्न आहे. तुम्हाला माहिती आहे ना किती प्रतिष्ठित लोक येणार आहेत, पॉलिटिशियन, त्याचबरोबर इथे सगळे ॲक्टर वगैरे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्ही आमची नाचक्की करणार आहात का? तुम्ही आता तुमच्या शेफला काढून टाकलं, मग संध्याकाळी स्वयंपाक कोण करणार? कोण करणार जेवण? काय तुम्ही करणार आहात का? तेव्हा इथे मल्हार म्हणत असतो, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आमच्या डोक्यावरती अन्नपूर्णाचा हात सदैव आहे. कुणी ना कुणीतरी आमच्या मदतीला नक्की येईल. तुम्हाला इथे उत्तमातलं उत्तम जेवण खायला मिळेल, हा शब्द मी तुम्हाला देतो. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आलेल्या पाहुण्यांसमोर आमची नाचक्की झाली आणि त्यांना तुम्ही बनवलेला स्वयंपाक आवडला नाही, तर तुम्हाला परत कुठलाही इव्हेंट मिळणार नाही. याच्या जबाबदारी मी घेईन. तेव्हा इथे मल्हार म्हणत असतो की तशी वेळच येणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आलेली असते मल्हारची ताई. ती म्हणत असते, काय रे, किती स्लो काम करताय तुम्ही, लवकर लवकर सजावट करून घ्या. कधी संध्याकाळ होईल ना कळणारसुद्धा नाही. संध्याकाळी लग्न आहे त्या मुलाचं आणि सगळ्या इथे आता गोष्टी अर्धवट राहिल्यात. चला आवरा पटापट. ते लोक आपली लायकी काढता कामा नये हा. तेव्हा इव्हेंट हा पटकन झालाच पाहिजे. तयारी सुरू करा चला. संध्याकाळपर्यंत मला सगळं काही परफेक्ट हवं आहे. तेव्हा इथे आता सगळेजण कामाला लागलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिला कळलेलं असतं की शेफलासुद्धा काढून टाकण्यात आले. तेव्हा ती मल्हारबरोबर बोलायला जात असते. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूर आल्यानंतर इथे आता फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की प्रणिती शिंदे आहेत ना, त्यांची मैत्रीण नुपूर आलेली आहे फाईल घेऊन, तिला पाठवू का? तेव्हा इथे तिला परवानगी दिलेली असते की तुम्ही आता आतमध्ये जाऊ शकता. तेव्हा इथे नुपूर आता आतमध्ये जाते. तेवढ्यातच तिच्या आईचा फोन आलेला असतो आणि ती म्हणत असते की आई, हो मी पोहोचले. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, कामाच्या नादात वेळेवरती खाऊनसुद्धा घ्या, नाहीतर खाणार नाहीस. ती म्हणते, नाही नाही, मी बाहेर खाऊन घेईन. तेव्हा ती म्हणते, बाहेर खाऊन घ्यायची गरज नाही आहे. मी तुझा टिफिन आहे ना, तो तुझ्या पर्समध्ये टाकून ठेवला होता. आता कुठेतरी वेळ भेटल्यानंतर बसून पोटभर खाऊन घे. तेव्हा ती म्हणत असते की आई, थँक्यू सो मच.
मी नक्की वेळ भेटल्यानंतर खाऊन घेईन. पैशांची जमवाजमवसुद्धा करायची आहे. त्यासाठी मला उशीर होईल घरी यायला. वाट बघत बसू नका. माझं झाल्यानंतर मी खरीच येणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूरसाठी तिच्या आईने आता टिफिनसुद्धा पाठवलेला असतो आणि तिची आई म्हणत असते की हे बघ, पैशांची जमवाजमव करायच्या नादामध्ये कुठेही एकटी जाऊ नकोस हां, असं सुद्धा ती काळजीने सांगत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता खूप सारे शेफ उभे केलेले असतात. तेव्हा मल्हार म्हणत असतो की मला इथे संध्याकाळपर्यंत सगळ्यात बेस्ट असा शेफ मला हवा आहे, मराठमोळं जेवण बनवणारा. आता मी तुम्ही बनवलेले सगळे पदार्थ चेक करणार आहे आणि मग मी सिलेक्ट करणार आहे की कोण चांगलं जेवण बनवणार ते. तेव्हा नुपूर म्हणत असते की संध्याकाळी लग्न आहे आणि संध्याकाळपर्यंत यांना मराठमोळं जेवण बनवणारा चांगला शेफ हवा आहे. म्हणजे इतक्या शॉर्ट नोटीसवरती यांना आता शेफ मिळणार आहे का, असं नुपूर म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये नुपूर म्हणत असते की मॅडम, तुम्हाला मराठमोळं जेवण बनवणारा चांगला शेफ हवा आहे ना? मी सगळे मराठमोळे पदार्थ बनवते. तुम्ही हवं तर ट्राय करा ना. हा बघा, हा माझा टिफिन आहे. ह्याच्यामध्ये सगळे पदार्थ आहेत. तुम्ही एकदा टेस्ट करा, खाऊन बघा आणि मला सांगा. तेव्हा मी त्या सरांना भेटायला तयार आहे. तेव्हा इथे त्याची तायडी म्हणते की हे बघ, तुला इथे थांबायची गरज नाही आहे, कळलं ना? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा नुपूर म्हणते नाही, जोपर्यंत मी त्या सरांना भेटत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मल्हारने इथे आता एका शेफला हात मिळवलेला असतो. तेव्हा तो शेफ म्हणत असतो की सर, सांगितलं होतं ना, तुम्हाला मी बनवलेल्या वड्या खूपच जास्त आवडतील. तेव्हा इथे नुपूरला वाटतं की त्या शेफचं सिलेक्शन झालेलं आहे. कारण इथे मल्हारची ताई म्हणते तिच्या कानाजवळ येऊन की बघितलंस ना, शेफ आम्हाला सापडलेला आहे. मल्हारने सिलेक्शन केले, त्यामुळे आता तू गेलीस तरी चालेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नुपूर म्हणत असते की या ठिकाणी मी पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नुपूर रागाने निघून गेलेली असते. तेवढ्यातच इथे मल्हार म्हणतो की मी तुला जो शेक हँड केलेला आहे ना, ते तुझं सिलेक्शन झाले म्हणून नाही, तर तुझं सिलेक्शन नाही झाले म्हणून केलं आहे, तुला गुड बाय करण्यासाठी. तुझं सिलेक्शन नाही झाले. तेव्हा जो टिफिन तिथे आता आणलेला असतो त्याच्यामध्ये बनवलेलं जेवण इथे आता मल्हार खातो आणि त्याला ते खूप आवडतं. तो म्हणतो, ताई, हे पदार्थ एकदम मराठमोळे आहेत आणि उत्तम आहेत. हे पदार्थ खाल्ल्यानंतर मला माझ्या आईची आठवण आली. तू एक काम कर, मला लवकरात लवकर हा शेफ हवा आहे. तो कुठे आहे ना, तिथून त्याला शोधून काढ आणि लवकरात लवकर इथे घेऊन ये, असं मल्हार आपल्या ताईला सांगतो. तेव्हा इथे नुपूर टेन्शनमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यातच तिला आता शोधण्यासाठी लोक येणार असतात.